हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. पंचांगानुसार पौर्णिमा तिथीचा प्रारंभ हा 30 मे रोजी आज सकाळी झालेला असून 31 मे रोजी दुपारी समाप्त होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार रविवारी 31 मे रोजी ही पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. याच दिवशी पौर्णिमेचं व्रत आणि पूजन करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. धार्मिक परंपरेनुसार घरातील स्त्रिया पौर्णिमेच्या दिवशी विशेष व्रत करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख शांती, चांगल्या आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करतात. प्रत्येक महिन्याला व्रत करणं शक्य नसलं तरी अधिक महिन्यातील ही विशेष पौर्णिमा श्रद्धेने पाळावी असं धार्मिक शास्त्रामध्ये किंवा धार्मिक परंपरांमध्ये सांगितलं जातं. कारण या दिवशी केलेली भक्ती, प्रार्थना आणि सत्कर्म मनाला समाधान देतात आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत करतात. तर यंदा या पौर्णिमेच्या दिवशी काही शुभ योगांचा संयोग होत असल्याचं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे या दिवशी केलेले दान, पूजा, जप आणि धार्मिक कार्य अधिक महत्त्वाचं मानलं जातं. अनेक कुटुंबामध्ये या दिवशी कुलदेवीची पूजा, कुलाचार आणि विशेष सेवा करण्याची परंपरा सुद्धा जपली जाते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुलदेवीशी संबंधित एक सुंदर पारंपरिक तुम्हाला प्रभावी असा उपाय सांगणार. तर ही कृती जी आहे तर ती श्रद्धेने आणि भक्तिभावाने अनेक कुटुंबामध्ये पिढ्यानपिढ्या केली जाते. ही वस्तू कुलदेवीला कधी अर्पण करायची, कशी अर्पण करायची आणि तिच्या मागील धार्मिक महत्त्व काय आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा. श्रद्धेने घेतलेलं देवाचं नाव मनाला सकारात्मकता आणि भक्तीची अनुभूती देत असते. तसेच व्हिडिओला हाईप देखील करा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अतिशय सुंदर आणि पारंपरिक धार्मिक कृती शेअर करणार आहे, जी अनेक कुटुंबामध्ये श्रद्धेने केली जाते. हा उपाय तुम्ही पौर्णिमा तिथी सुरू झाल्यानंतर करू शकता. तसेच उद्या रविवारी दिवसभरामध्ये सुद्धा आपल्या सोयीनुसार आणि भक्तिभावाने हा उपाय तुम्हाला करता येतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करण्यासाठी कोणत्याही घाई गडबडीमध्ये न करता शांत मनाने आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अधिक महिना हा आपल्या धार्मिक परंपरेमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात अनेक जण आपल्या कुलदेवीची विशेष पूजा करतात, कुलाचार पाळतात आणि आपल्या कुटुंबाच्या समृद्धीसाठी, सुखासाठी प्रार्थना करतात. जर तुम्ही या अधिक महिन्यामध्ये अजूनपर्यंत तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर या पौर्णिमेच्या निमित्ताने मी तुम्हाला ती ओटी भरायची आहे. अनेक कुटुंबामध्ये ही परंपरा आजही मोठ्या भक्तिभावाने जपली जाते आणि या माध्यमातून आपल्या कुलदेवीप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. याच काळात अनेक घरांमध्ये सत्यनारायणाची पूजा देखील केली जाते. भगवान विष्णूंचं सत्यनारायण हे स्वरूपाची पूजा म्हणजे ही श्रद्धा, भक्ती आणि कुटुंबाच्या मंगल कामनेसाठी केली जाते. जर तुम्ही या अधिक महिन्यामध्ये अजूनही सत्यनारायण पूजा केली नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्यानंतर आपल्या सोयीनुसार ती तुम्ही करू शकता. अशा धार्मिक कृतींचा मुख्य उद्देश म्हणजे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होणं, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढणं आणि मनाला आध्यात्मिक आधार मिळणं. तर मंडळी, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुलदेवीला विशेष असं स्थान असतं. आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली ही श्रद्धा आजही अनेक कुटुंबामध्ये जपली जाते. कुलदेवी ही आपल्या कुटुंबाची आराध्य शक्ती मानली जाते आणि तिच्या स्मरणाने मनामध्ये विश्वास, धैर्य आणि सकारात्मकता निर्माण होते. म्हणूनच या विशेष पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची भक्तिभावाने पूजा करणं अनेकांना अत्यंत महत्त्वाचं वाटतं. या दिवशी घरातील स्त्रियांनी विशेषतः पूजा आणि प्रार्थनेमध्ये सहभागी व्हावं असं परंपरेमध्ये मानलं जातं. कारण आपल्या संस्कृतीमध्ये घरातील स्त्रीला घराची लक्ष्मी मानलं गेलं आहे. मात्र जर घरातील महिलेला काही कारणामुळे ते करणं शक्य नसेल तर घरातील इतर कोणताही सदस्य श्रद्धेने ही पूजा करू शकतो. देवासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील भक्ती आणि श्रद्धा. तर या उपायासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून
आपल्या प्रसन्न मनाने देवघरामध्ये जाऊन देवघरातील स्वच्छता करून घ्यायचं आहे. देवांची पूजा करायची आहे, देवांना फूल अर्पण करायचं आहे, दिवा लावायचा आहे आणि घरातील वातावरण हे भक्तिमय तुम्हाला बनवायचं आहे. काही क्षण शांतपणे देवाचं नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या कुटुंबाच्या सुख, शांती, आरोग्य आणि प्रगतीसाठी मनापासून प्रार्थना करावी. तर अशा वेळी घरामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याची अनुभूती लोकांना मिळते. आता ही वस्तू अर्पण करण्यासाठी आपल्याला देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो, टाक किंवा मूर्ती असायला हवी. आता ही वस्तू अर्पण करण्यासाठीच नाही तर पहा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो, मूर्ती किंवा टाक हा असायलाच हवा. कारण कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वप्रथम काय करायचं आहे, टाक असेल तर टाकावरती अभिषेक करून घ्या. स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अशा पद्धतीने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला छान अभिषेक करून घ्यायचा आहे. टाक असेल तर टाकावरती करून घ्यायचा आहे आणि फोटो असेल तर तो मात्र तुम्हाला फक्त स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये टाक किंवा मूर्ती असेल तर ती एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर कुलदेवी समोर बसून छान तुपाचा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. गुलाबाचं फूल असेल तर अर्पण करा किंवा एखादा तुम्ही मोगऱ्याच्या फुलांचा गजरा सुद्धा अर्पण केला तरी सुद्धा चालेल किंवा वेणी अर्पण केली तरी सुद्धा चालेल. तर ते तुम्हाला करणं शक्य नसेल तर फक्त एक लाल रंगाचं फूल अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या कुलदेवीची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वतःच्या कपाळावरती हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. कुलदेवीला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे. अक्षता अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्या उजव्या हाताच्या 5 बोटांनी तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे आणि कुलदेवीच्या मस्तकावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने 5 बोटं घेऊन तुम्हाला ते कुंकू जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. आता पायापासनं ते तुम्हाला मस्तकापर्यंत अर्पण करायचं आहे. याला कुंकुमार्चन असं म्हटलं जातं. थोडक्यात काय तर आपल्या कुलदेवीला कुंकवाने अभिषेक तुम्हाला करायचा आहे आणि हे सगळं जे आहे तर ते कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला ओम श्री कुलस्वामिनी नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवीचं तुम्हाला नाव माहिती असेल किंवा तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहिती असेल तर त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे. आणि तुमच्या कुलदेवीचं नाव तुम्हाला माहिती नसेल तर अशा वेळी तुम्हाला नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे हा नवार्ण मंत्र आहे. तर या मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे. आता तुम्ही 5 वेळेला, 7 वेळेला किंवा 11 वेळेला अर्पण करू शकता. 5 उजव्या हाताचा 5 बोटांनी तुम्हाला आपल्या उजव्या हाताच्या 5 बोटांनी तुम्हाला काय करायचं आहे, कुंकुमार्चन करायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर आपल्या उजव्या हाताची जी 5 बोटं असतात तर त्या 5 बोटांमधली जे करंगळी जवळचं बोट असतं अनामिका, त्यानंतरचं मधलं बोट जे आहे आणि अंगठा, या 3 बोटांनी तुम्हाला अशा पद्धतीने अर्पण करायचं आहे. अतिशय उत्तम अशा पद्धतीने केलं. पण जर समजा नाही जमलं तर तुम्ही 5 बोटांनी केलं तरी सुद्धा चालेल. फक्त अर्पण करताना पायापासून ते मस्तकापर्यंत तुम्हाला अर्पण करत जायचं आहे. तर हे कुंकुमार्चन करून झाल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला 7 वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकट आहेत, जी काही दुःख आहे, जे काही तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तसेच तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला येत असेल तर त्या मंत्राचा 108 वेळेला जप तुम्ही नक्की करा. शक्यतो नवार्ण मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे हा नवार्ण मंत्र आहे आणि जेव्हा तुम्ही या नवार्ण मंत्राचं पठण करता तेव्हा तुमची सेवा ही तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते. आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये अजूनही कुलदेवीचा टाक नसतो किंवा फोटो नसतो किंवा मूर्ती सुद्धा नसते. बऱ्याच जणांना आपली कुलदेवी सुद्धा माहिती नसते. तर मग अशा वेळी ही सेवा कशी करायची तर पहा, एक नवी कोरी करकरीत तुम्हाला सुपारी घ्यायची आहे. आता तुमच्याकडे घरात असेल न वापरलेली तर ती घ्या किंवा तुम्ही बाहेरनं तुम्हाला विकत आणली तरीही चालेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक चांगली स्वच्छ सुपारी घ्यायची आहे. किडलेली वगैरे नसावी अशी चांगली सुपारी तुम्हाला अखंड पाहून घ्यायची आहे आणि त्या सुपारीवरती सर्वप्रथम अभिषेक करा. त्यानंतर आपल्याला कुलदेवीचं प्रतीक या सुपारीला मानायचं आहे आणि त्या सुपारीवरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. जर तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही हे कुंकुमार्चन करू शकता.
आता हे कुंकू अर्पण केल्यानंतर ते किती दिवस ठेवायचं? 2 दिवस, 3 दिवस, जेवढे दिवस तुम्हाला ठेवायचं तेवढ्या दिवस तुम्ही ठेवा. नंतर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि तेच कुंकू तुम्हाला दररोज तुमच्या स्वतःच्या कपाळावरती लावायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्हाला कुलदेवीची पूजा करायची आहे. जेव्हा तुम्ही घरातून एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जाता, तेव्हा त्याच कुंकवाचा एक तिलक तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर कपाळावरती लावून पडायचं आहे. पुरुषांनी सुद्धा कुंकू लावायचं आहे. ज्या कामासाठी तुम्ही बाहेर पडलेले आहात, तर त्या कामामध्ये तुम्हाला 100% यश मिळेल. मुलांच्या कपाळावरती लावा. मुलांचा हट्टीपणा यामुळे कमी होतो, त्यांची चिडचिडपणा कमी होते, स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं आणि कुटुंबावर नेहमी आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद राहतो. तर अशा पद्धतीने हे कुंकू जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्येच वापरायचं आहे, बाहेर कोणालाही वापरायचं नाही. त्याचबरोबर या दिवशी आपल्या कुलदेवीला 11 लवंगा सुद्धा अर्पण करायच्या असतात. ज्या लवंगांना फूल असतं अशा अखंड लवंगा घ्या आणि कुंकुमार्चन करून झालं की लगेच हा लवंगाचा उपाय तुम्हाला करून घ्यायचा आहे. 11 फुलाचे लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एक लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे किंवा ओम श्री कुलस्वामिनी नमः किंवा तुमच्या कुलदेवीचा मंत्र जो काही असेल तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि एक लवंग तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचे आहे. अशा पद्धतीने 11 वेळेला हा मंत्र म्हणून तुम्हाला 11 लवंगाचे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत आणि एक लवंग अर्पण तुम्हाला करायचे आहे. एकाच वेळेला 11 लवंगा एकदम अर्पण करू नका. प्रत्येक लवंगाला आपल्याला एक मान द्यायचा आहे आणि म्हणून एक लवंग घ्यायची आहे, एक वेळेला मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर ती लवंग तुम्हाला अर्पण करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 11 लवंग अर्पण करायचे आहेत. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी या लवंगा काय करायच्या आहेत तर त्या उचलून घ्यायच्या आहेत आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला एक लवंग तुम्हाला खायला द्यायचे आहे किंवा चहा करताना चहामध्ये बारीक करून टाकल्या तरी सुद्धा चालेल. फक्त या लवंगा कुठेही फेकून देऊ नका. त्याचबरोबर या अधिक महिन्यातील पौर्णिमेला दुर्गा सप्तशती ग्रंथ जो आहे तर त्याचं पठण तुम्ही नक्की करा. तसेच या दिवशी सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण तुम्ही करू शकता, कारण हे पठण करणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं. तुम्ही एक वेळेला पठण करा, 11 वेळेला पठण करा, जेवढ्या वेळेला तुम्हाला जमणं करणं शक्य आहे तेवढ्या वेळेला तुम्ही करू शकता. शनिवारी पठण केलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे दुपारी 12 नंतर केलं सुद्धा तरी सुद्धा चालेल किंवा रविवारी संपूर्ण उद्या दिवसभरामध्ये तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण हे जे आहे तर ते करू शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कुलदेवीला नैवेद्य अर्पण करताना खिरीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे. मखाण्याची खीर बनवा, तांदूळाची खीर बनवा, शेवयाची खीर बनवा, कसल्याही प्रकारची खीर जी तुम्हाला येते ती तुम्हाला खीर बनवायची आहे आणि त्या खिरीचं नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे केशर असेल तर थोडंसं केशर सुद्धा या खिरीमध्ये नक्की टाका, म्हणजे अगदी थोडंसं टाकलं तरीही चालेल. तर असा हा नैवेद्य तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचा आहे. खीर बनवायला वेळ मिळाला नाही किंवा करणं तुम्हाला शक्य नसेल तर फक्त दूध साखराचा नैवेद्य सुद्धा दाखवला तरी सुद्धा चालेल. त्यासोबतच अधिक महिन्यातील या पवित्र पौर्णिमेला तुम्हाला दान धर्म सुद्धा करायचा आहे, कारण दान धर्माला या अधिक महिन्यामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. आपल्या धार्मिक परंपरेनुसार या दिवशी आपल्याला आपल्या सामर्थ्यानुसार यथाशक्तीनुसार केलेले दान हे उत्तम सत्कर्म मानलं जातं. आणि दान म्हणजे फक्त मोठी रक्कम किंवा मोठी वस्तू देणं असं नाही, तर आपल्या मनातून आणि श्रद्धेने केलेली छोटीशी मदत देखील तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे या दिवशी तुम्हाला जे काही शक्य असेल तर ते तुम्हाला जरूर करायचं आहे. मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता, गरजू व्यक्तीला मदतीचा हात देऊ शकता किंवा एखाद्या भुकेल्या व्यक्तीला तुम्हाला अन्नदान सुद्धा तुम्ही करू शकता. तर अशा छोट्या छोट्या सत्कर्मामधनं सुद्धा खऱ्या अर्थाने आपल्याला जे पुण्य आहे तर ते मिळवता येतं आणि आपली भक्ती जी आहे तर ती सुद्धा प्रकट होत असते. अधिक महिन्याचा हा काळ भक्ती, सेवा, दान आणि सकारात्मक विचार यांचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी केलेली प्रार्थना, नामस्मरण, देवसेवा आणि गरजूंना केलेली मदत मनाला एक वेगळंच समाधान देऊन जाते. अनेकदा आपण आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान शोधत असतो, पण त्याचा खरा मार्ग सत्कर्म आणि चांगल्या विचारांमधूनच मिळत असतो. आणि म्हणूनच या विशेष पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुटुंबासाठी, आपल्या प्रियजनांसाठी, आपल्या संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी मनापासून प्रार्थना करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत धार्मिक परंपरा, सेवा आणि श्रद्धेने केल्या जाणाऱ्या ज्या सेवा आहेत किंवा ज्या उपाय आहेत तर ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तर या अनेक वर्षापासून आपल्या संस्कृतीचा भाग राहिलेले आहेत आणि या सर्व गोष्टींचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढणं, आपल्या मनाला शांतता मिळणं आणि देवावरील श्रद्धा अधिक दृढ होणं हा आहे.
त्यामुळेच या पौर्णिमेला भक्तिभावाने देवाचं स्मरण करा, आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद घ्या आणि शक्य तितकी सेवा दान करण्याचा प्रयत्न करा। तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा दाबा आणि ही माहिती आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या नातेवाईकांसोबत सुद्धा जरूर शेअर करा, जेणेकरून त्या पवित्र दिवसाचं महत्त्व त्यांना सुद्धा समजू शकेल। तर मंडळी, चला आता इथेच थांबूया, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।